नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महावितरणचा वीज ग्राहकावर अतिरिक्त सुरक्षेचा भार. उकाड्यामुळे वीज वापर वाढल्याने एप्रिल आणि मे महिन्यात वीज बिल जास्त येते. त्यात महावितरण प्रत्येक ग्राहकांना वीज बिलासोबतच अतिरिक्त सुरक्षा शुल्काचे अतिरिक्त सुरक्षा ठेव वेगळी बिल देखील देत आहे. या बिलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे. दुसरीकडे नियमानुसार शुल्क वसूल केले जात असल्याचे नागरिकांनी हे शुल्क तातडीने भरावे असा युक्तिवाद महावितरणकडून केला जात आहे. विशेष म्हणजे वाढीव वीज दर 1 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. स्थायी अधिभारातही वाढ करण्यात आलेली आहे. याचा परिणाम मे महिन्यात येणाऱ्या बिलावर झालेला दिसण्यात येणार आहे. महावितरणने जवळपास सर्वच ग्राहकांना गेल्या वर्षभरातील वीज वापरण्याच्या आधारे अतिरिक्त शुल्क सुरक्षा वाढ भरण्याचे नवीन बिल देण्यात आलेले आहे. हे अतिरिक्त बिल ग्राहकांना पाठविण्यात आलेले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या वीज पुरवठा नियम 2021च्या कलम क्रमांक 13.1 नुसार वीज ग्राहकाकडून हे शुल्क आकारले जात असल्याने कंपनीचे म्हणणे आहे. या शुल्कांचा दरवर्षी आढावा घेतला जातो. कंपनी या शुल्कावर 6.75% व्याज देते. हे शुल्क ग्राहकाच्या विजेच्या वापराच्या आधारे ठरवले जाते. उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून वीज बिल हे जास्त येत असते. परंतु महावितरणने सुरक्षा ठेव शुल्क हे सुद्धा मोठ्या प्रमाणात दिल्याने वीज ग्राहकांना कोणते भरावे आणि कोणते भरू नये आणि एवढे मोठे वीज बिल आणि सुरक्षा शुल्क कसे भरावे असा संभ्रम वीज ग्राहकामध्ये निर्माण झालेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल.